वांग आणि ठेचा. हो. संगती मुळा वगैरे हवा असेल ते पण आहे. शेंगदाणा वापरला, सुकं खोबरं घातलं आणि थोडे शेंगदाणे पण घातले. शेंगदाणे मस्त आहे. जास्त तिखट नाहीये. नाही जास्त नाहीये. सोलापूरचे नाही 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 एवढं नाही नॉर्मल आहे. रव्याची गव्हाची खीर आणि किती वेळ लागला बनवायला तुम्हाला? खपली गव्हाची खीर आहे. किती वेळ लागला? अर्धा तास. पहिले गहू काय भिजत वगैरे घातले होते का काय केलं? ते मिक्सरला बारीक करायचं. मिक्सरला बारीक केलं. साखर वापरली का गुळ वापरलाय ना? यांची डिश आहे मटर कचोरी. काय सांगाल तुमच्या डिश बद्दल? म्हणजे हे आम्ही मुलांसाठी असं बनवतो, टिफिन साठी बनवतो. असं जे मुलं भाज्या खात नाही त्याच्यासाठी हे बनवतो. आणि कोणतं पीठ आहे? हे मैदा आहे आणि सारणमध्ये हे मटार घातलाय, आलं लसूण मिरची पेस्ट आणि हे काय ते धना जिरा पावडर ते सगळं घातलंय. मग त्याची चव आणि शेव ठेवायचं कारण ते त्याच्यात फोडून असं भरायला म्हणून. पण आता ते नरम झालं, खूप वेळ झाला. ते तोडून मग त्याच्यात हे सगळं भरायचं. यांची डिश आहे नारळाच्या वड्या. नारळी पौर्णिमा स्पेशल. बरोबर. नारळाच्या वड्या आपल्याकडे जास्त नारळी पौर्णिमेला खातात. स्वतः बनवतो मी. दरवर्षी नारळी पौर्णिमेला बनवतो. त्याच्यामध्ये खोबरं आहे. खोबरं आणि काय वापरलाय? खोबरं आहे, दूध आहे, साखर आहे, वेलची पावडर, थोडा ड्रायफ्रूट टाकले. किती वेळ लागला तुम्हाला बनवायला? 1 तास. 1 तास. ते कसं हिजाने पलिता ते ठेवून बघायचा. तो जर उभा राहिला तर समजा झालं, पडला तर मग त्यातून व्हायचं. ते ढवळत राहायला लागतं भरपूर वेळ. त्याला हलवायला. पुरणपोळीचा नारळी पौर्णिमेला मालवणी यांची डिश आहे मालवणी. काय डोसे आपले आंबोळ्या.
सुकच खाते सुकच कशाला खाते नाही व्हेज वाली आहे चिकन अंगारा विथ जीरा राइस एंड लच्छा पराठा एंड चिकन सैंडविच स्मोकी। लच्छा पराठा आपने खुद घर में हाँ मैंने घर में बनाया है, सब पूरा घर में मैंने बनाया है। चिकन सैंडविच टेस्ट करो, टेस्ट करो। अब शाम हो बनवले आहे पैसे निकालते 1 मिनट। नहीं ठीक है मैं चिकन नहीं खाऊंगी टेस्ट करो। झालं होतं 3 स्मोकी फ्लेवर